नमस्कार. रामायण हे महाकाव्य तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण विचार करा, याच महाकाव्यात चक्क हिमयुगातलं जग कसं होतं याचा एक नकाशा दडलेला असू शकतो, असं जर कोणी म्हटलं तर ऐकायलाच किती वेगळं वाटतंय नाही का? आज आपण अशाच एका अत्यंत आकर्षक आणि तितक्याच वादग्रस्त सिद्धांतावर नजर टाकणार आहोत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी सुग्रीवाच्या त्या हरवलेल्या नकाशाबद्दल बोलू. मग थेट जाऊ 14,000 वर्षांपूर्वीच्या त्या वेळेवर. त्या काळातलं जग म्हणजे हिमयुगातील जग कसं होतं ते बघू. मग चारही दिशांना गेलेल्या शोधाचा माग काढू आणि शेवटी एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबू की हे सगळं खरं आहे की केवळ एक रूपक. चला, तर मग सुरुवात करूया. ही संपूर्ण कथा सुरू होते रामायणात लपलेल्या एका गूढ गोष्टीपासून, एका नकाशापासून, ज्याला या सिद्धांतामध्ये सुग्रीवाचा नकाशा असं म्हटलं जातं. तर या सिद्धांताचा मूळ गाभा काय आहे? कल्पना करा की रामायणातील एक महत्वाचं पात्र आहे सुग्रीव, आणि तो आपल्या वानर सेनेला सीतेच्या शोधासाठी वेगवेगळ्या दिशांना पाठवतोय. पण तो ज्या सूचना देतोय त्या फक्त साध्या सूचना नाहीत. असं वाटतं की तो जणू काही अँडी पर्वतापासून ते युरोपच्या आल्प्स पर्वतापर्यंत पसरलेल्या संपूर्ण जगाचं वर्णनच करतोय. हो, अगदी हेच या सिद्धांताचं केंद्र आहे. सुग्रीवाने दिलेल्या या वर्णनांच्या संग्रहालाच सुग्रीवाचा नकाशा असं नाव दिलं गेले आहे. म्हणजेच हा सिद्धांत असं मांडतो की हा नकाशा त्या प्राचीन, विसरल्या गेलेल्या जगाच्या भूगोलाचा एक मार्गदर्शकच असू शकतो. बरं, पण हा नकाशा खरा असू शकतो का, हा प्रश्न येतोच. आणि हे तपासायचं असेल तर सगळ्यात आधी हे विचारायला हवं की रामायणाची ही कथा नेमकी घडली तरी कधी? आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट 14,000 वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातं. चला बघूया हे कसं ते. आता बघा, पारंपरिक पद्धतीनुसार रामायणाचा काळ साधारणपणे इसवी सन पूर्व 500च्या आसपास मांडला जातो. पण हा सिद्धांत रामायणातल्या खगोलशास्त्रीय वर्णनांच्या आधारावर एक खूपच वेगळी आणि खूपच जुनी तारीख सुचवतो. रामायणात वर्णन केलेल्या ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास केला तर ही घटना तब्बल 14,000 वर्षांपूर्वी, म्हणजेच इसवी सन पूर्व 12,209 मध्ये घडली असावी, असं या सिद्धांताचे समर्थक मानतात. आणि ही तारीख या संपूर्ण कथेला थेट शेवटच्या हिमयुगात घेऊन जाते. आता प्रश्न येतो की ही इतकी जुनी तारीख ठरवली कशी? तर या दाव्यामागे एक वैज्ञानिक आधार आहे, ज्याला म्हणतात विषुववृत्ताचे परांचन. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण कल्पना सोपी आहे. बघा, पृथ्वीचा जो अक्ष आहे ना, तो एका फिरणाऱ्या भोवऱ्यासारखा अगदी हळूहळू डुलत असतो. आणि या डुलण्यामुळे हजारो वर्षांमध्ये आकाशातल्या ताऱ्यांची जागा बदलल्यासारखी वाटते. म्हणजे काय, तर हे बदलाचं चक्र एका खगोलीय घड्याळासारखं काम करतं, जे आपल्याला भूतकाळात डोकावायला मदत करतं. आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की रामायणात ताऱ्यांच्या ज्या विशिष्ट स्थितीचं वर्णन आहे, त्यावरून या खगोलीय घड्याळाला मागे फिरवून ही घटना नेमकी कधी घडली हे शोधता येतं. आणि हाच हिशोब या कथेला थेट शेवटच्या हिमयुगात नेऊन ठेवतो. ठीक आहे, जर आपण क्षणभर गृहीत धरलं की ही कथा खरंच 14,000 वर्षांपूर्वीची आहे, तर मग त्या काळात आपली पृथ्वी कशी दिसत असेल? चला पाहूया. कारण ते जग आजच्या जगापेक्षा खूप खूप वेगळं होतं. ते एक पूर्णपणे वेगळं जग होतं. समुद्राची पातळी आजच्यापेक्षा तब्बल 400 फूट खाली होते, त्यामुळे अनेक खंड जमिनीने जोडलेले होते. उत्तर युरोप आणि कॅनडासारखे प्रदेश बर्फाच्या विशाल चादरीखाली झाकलेले होते. आणि सुग्रीवाने दिलेल्या त्या अजब सूचना समजून घेण्यासाठी हा भौगोलिक संदर्भ खूप महत्वाचा आहे. आणि इथेच हा सिद्धांत खरा रोमांचक होतो. सुग्रीव आपल्या 4 शोधपथकांना 4 वेगवेगळ्या दिशांना पाठवतो, जणू काही तो त्या हिमयुगातील जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांना पाठवत आहे. तर पहिलं पथक निघालं पूर्वेकडे. त्यांचा प्रवास आजच्या आग्नेय आशिया आणि प्रशांत महासागराच्याही पलीकडे एका रहस्यमयी भूमीकडे होता. ग्रंथानुसार पूर्वेच्या टोकावर एक प्रचंड सुवर्ण त्रिशूळ असल्याची खूण सांगितली आहे. आणि आश्चर्य म्हणजे ही खूण दक्षिण अमेरिकेतील पेरूमध्ये असलेल्या एका वास्तविक रहस्याशी अगदी मिळतीजुळती आहे. हे वर्णन पेरूमधील अँडीजच्या कॅन्डेलाब्रा नावाच्या एका विशाल आकृतीशी तंतोतंत जुळतं. ही 600 फूट उंच आकृती वाळूमध्ये कोरलेली आहे आणि मैलानुमैल दूरवरून स्पष्ट दिसते. योगायोग. आता पूर्वेकडून थेट दक्षिणेकडे जाऊया.
सुग्रीव आपल्या दुसऱ्या पथकाला दक्षिणेकडील एका विशिष्ट प्रदेशात जायला सक्त मनाई करतो. तो त्या जागेचं वर्णन कसं करतो? एक थंड, अंधारमय आणि पूर्णपणे निर्जीव भूमी, ज्याच्या पलीकडे कोणताही मार्ग नाही. प्रवाशांसाठी जणू एक बंद गल्ली. ह्या सिद्धांतानुसार ही यमपुरी म्हणजेच मृतांची भूमी दुसरी तिसरी कोणती नसून तो चक्क अंटार्क्टिका खंड होता, जो त्या काळात कदाचित बर्फमुक्त असेल. तिसरं पथक जातं पश्चिमेकडे. त्यांना मध्यपूर्वेच्याही पलीकडे एका मोठ्या पर्वतरांगेकडे पाठवलं जातं. त्या पर्वताचं नाव आहे सूर्यास्ताचा पर्वत. या सूर्यास्ताच्या पर्वताला युरोपमधील आल्प्स पर्वत मानलं जातं आणि तिथेही एका उंच शिखरावर एका विशिष्ट खुणेचं वर्णन आढळतं, जे आजही विचार करायला लावणार आहे. आणि आता शेवटचं, चौथं पथक, ते निघतं उत्तरेकडे, हिमालयाच्याही पलीकडे, थेट आर्क्टिक प्रदेशात, जिथे त्यांना एक अजब आकाश दिसेल असं सांगितलं जातं. तिथे त्यांना एका अशा आकाशाबद्दल सांगितलं जातं जे सूर्य किंवा चंद्र नसतानाही स्वतःहून चमकतं. हे वर्णन अरोरा बोरियालिस म्हणजेच नॉर्दर्न लाईट्सचं अगदी अचूक वर्णन आहे. हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो. हजारो वर्षापूर्वी त्या काळात कोणाला संपूर्ण जगाच्या भूगोलाची इतकी सखोल, इतकी अचूक माहिती कशी काय असू शकत होती? तर मग आपल्यासमोर दोनच पर्याय उरतात. एकतर आपण रामायणातल्या एका सुंदर काव्यात्मक रूपकाचा शब्दशः अर्थ लावून काहीतरी गैरसमज करून घेत आहोत, किंवा मग ही खरंच एका अशा प्राचीन, प्रगत संस्कृतीची हरवलेली स्मृती आहे, जिने आपलं जागतिक ज्ञान एका महाकाव्यात कायमचं जपून ठेवलंय. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?